दुबईमध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, पण तो करण्यासाठी तुम्हाला लोकल अरब माणसाची गरज असते ऍज अ पार्टनर. हेच ऐकत आला ना तुम्ही? ही सगळ्यात मोठी गैरसमजूत आहे. मला अनेकदा लोक विचारतात कमेंट्समध्ये, डीएम मध्ये की आम्हाला दुबईमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा आहे पण आम्हाला प्रोसिजर नाही माहितीये. सो या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे काही महत्वाच्या स्टेप्स. फर्स्ट स्टेप असणार आहे की तुम्हाला तुमची बिझनेस ऍक्टिव्हिटी निवडायची आहे, की तुम्हाला ट्रेडिंग मध्ये बिझनेस करायचा आहे किंवा तुम्हाला आयटी मध्ये करायचा आहे, कन्सल्टेशन मध्ये करायचा आहे किंवा फार्मसी मध्ये. सो तुमची बिझनेस ऍक्टिव्हिटी निवडा. नेक्स्ट स्टेप आहे की तुम्ही तुमचा झोन निवडावा. दुबईमध्ये 3 मेन झोन आहेत. एक मेनलँड कंपनी, एक फ्री झोन कंपनी आणि एक ऑफशोर कंपनी. सो डिपेंडिंग ऑन युअर बिझनेस ऍक्टिव्हिटी यू कॅन चूज युअर झोन्स. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव ठरवायचं आहे आणि कंपनीचं नाव रजिस्टर करायचं आहे. त्याच्यानंतरची स्टेप येते की तुम्हाला तुमचं बिझनेस लायसन्स घ्यायचं आहे. बिझनेस लायसन्सला अप्लाय करण्याआधी तुम्हाला ऑफिस घ्यावं लागतं किंवा फ्लेक्झी डेस्क घ्यावं लागतं. रेंटेड ऑफिस घेत असाल तर तुम्हाला त्याची टेनन्सी कॉन्ट्रॅक्ट इजारी सबमिट करावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्ही बिझनेस लायसन्सला अप्लाय करू शकता. बिझनेस लायसन्सला अप्लाय झाल्यानंतर तुम्हाला एक बँक अकाउंट ओपन करावं लागतं आणि मग तुमची इथे प्रोसेस संपते. या प्रोसेसमध्ये लागणाऱ्या काही बेसिक डॉक्युमेंटची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेय आणि जर तुम्हाला अजून काही शंका असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये कळवा. मी त्यांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.